अशा प्रकारे मी इकडे कॅनव्हासवरती जी हाफ सर्कलची डिझाईन जी आपण तयार केली होती परवा, एक कोनवाली आणि एक सर्कलवाली, त्याची मी डिझाईन तयार केलेली आहे खालती, आणि पेपरच्या खाली कॅनव्हासच्या खाली ती डिझाईन तयार ठेवलेली आहे. आणि त्याच्यावर ते आता मी नवीन डिझाईन मी ते वरती ती खालची जी सेम डिझाईन आहे ती मी वरती ड्रॉ करून घेते दाखवल्याप्रमाणे. बघा मी ड्रॉ करून घेते, पेपर मी कुठेही हलवलेला नाही आहे, व्यवस्थित तिथे मी करून घेते. अशा प्रकारे एका छोट्या कॉर्नर पीसमुळे आपण हाफ सर्कलची डिझाईन बनवतो आहे. तर ते बघा मी ते व्यवस्थित हळूवारपणे इथे मी व्यवस्थित इथे डिझाईन ड्रॉ करून घेते, जे तुम्हाला पण दिसत असेल की आपल्याला खालची डिझाईन जी आहे, पेपर जो आहे तो आपल्याला व्यवस्थित तिथे खालची डिझाईन जी आपल्याला वरती दिसती आहे अशा प्रकारे. तर ती मी हळूवारपणे व्यवस्थित जशी आहे तशीच मी ती डिझाईन इथे मी ड्रॉ करून घेत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हे बघा किती छान पद्धतशीरपणे मी अशी डिझाईन छान करते. तर तुम्हीसुद्धा अशा नवनवीन डिझाईन बनवू शकता. आता मी ह्या एका कॉर्नर पीसमुळे मी हाफ सर्कल बनवला आहे. तर तुम्ही हेच हाफ सर्कल तुम्ही तयार करा आणि त्यापासून तुम्ही फुल एक सर्कल तयार होईल, अशी तुमची एक मोठी राऊंडमध्ये तुमची ही डिझाईन तयार होणार आहे अशा प्रकारे. तर तुम्ही ही डिझाईन नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा अशा डिझाईन ट्राय करा. तर हे बघा आता मी तिथे वरती पुढचं जे आहे जो गोलाकार जो आहे ते मी तयार करून घेत आहे तर पद्धतशीरपणे. तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल दाखवल्याप्रमाणे. तर आपल्यालासुद्धा अशाच डिझाईन तयार करायच्या आहेत. हे बघा आता ही डिझाईन जी आहे ती मी आपली जी होणार आहे ती 16x13x13ची डिझाईन जी आहे, ही जी डिझाईन आपली आहे ती 13x13ची आहे. 13x13ची डिझाईन आहे आणि 13x13 इंचापासून आपली 13x16 अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. 13x16 अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. 13x13 म्हणजे तयार जी आहे आपली ती 13ची होते, 13.25 होते. असं 13.25 अशी आपली ही डिझाईन तयार होणार आहे. खूपच छान डिझाईन झालेली आहे. 26 का 28 डिझाईन झालेली आहे, 26 नाही 28 झालेली आहे आपली डिझाईन. एक मिनटं, 27 झालेली आहे. 13.26 इंच आणि खूपच छान झालेली आहे. बघा ते मी एक साईड मी पूर्ण ड्रॉ करून घेतलेली आहे. तर मी जो खालचा पेपर जो आहे तो आता मी अलगच मी आता त्या सेकंड साईडला मी आता घेणार आहे आणि तिथे मी व्यवस्थित तिथे आता मी सेट करून घेते. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघा मी कसं इथे सेट करून घेते आहे. अगदी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी नीट लावला आहे का नाही लावला आहे. बघा आधी हां, आता मी व्यवस्थित सगळं सेट करून घेते व्यवस्थित तिथं डिझाईन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठे कुठे आपली डिझाईन तुम्हाला दिसत असेल फरक. खालती मी पेपर लावले त्याच्यासाठी मी वर खाली तयार करून घेतलेले. बघा आता ही डिझाईन मी बरोबर प्रॉपर लावून घेतलेली आहे आणि ती पुन्हा मी आता ड्रॉ करून घेते. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की मी खाली पेपर ठेवला आहे. मी स्टार्टिंगला पेपर दाखवायला मी तुम्हाला व्हिडिओ करताना माझा कॅमेरा तिथं पॉज मी चालूच केला नाही, मला वाटलं मी चालू केला आहे. तर म्हणून मी हे केलं की तुम्हाला कळायला हवे की खालती मी डिझाईन पेपर ठेवलेला आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला तिथं लक्षात आलं असेल. तर ही आपली झाली आता एक साईडची डिझाईन आणि तीच आपण आता बाजूलासुद्धा ती डिझाईन आपण सेम टू सेम ड्रॉ करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली हीच डिझाईन जी आहे ती पूर्ण आपली हाफ सर्कलमध्ये व्यवस्थित होणार आहे. तर बघा मी सगळे व्यवस्थित आपल्या जे आहेत ज्या एजेस जे आहे ते मार्किंग आहे सेम टू सेम आलं पाहिजे म्हणून जुळायला पाहिजे म्हणून तसं मी जुळवून घेत आहे व्यवस्थित अशा प्रकारे आणि मी तिथे ड्रॉ करून घेते आहे. आपल्याला कुठेही पेपर हलवायचा नाही आहे आणि एकदम सोपी मेथड आहे की आपल्याला एका रांगोळीपासून म्हणजे आपण तीन प्रकार आपण तयार करतो. एक हाफ सर्कल म्हणजे कॉर्नर केला, त्याचा हाफ केला, हाफ नंतर त्याचा आपण एक पूर्ण सर्कलची एक रांगोळी मोठी होऊन केली आहे. अशा प्रकारे आपलं खूप छान म्हणजे आपली ही जवळजवळ 36 इंचाची आपली ही रांगोळी होणार आहे. म्हणजे जर सर्कल जर ह्याच्या पूर्ण जर केला, ह्या रांगोळीचा सर्कल केला तर पूर्ण 36 इंचाची ही आपली रांगोळी होणार आहे. त्यासाठी सर्कलसाठी आपल्याला असे एकूण आपल्याला 4 पीस तयार करायला लागतील असं आहे. तर खूपच अमेझिंग छान आहे रांगोळी, तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर ह्याचा भरलेला व्हिडिओ मी नक्कीच आता पोस्ट करीन उद्या तरी. तर बघूया किंवा आपण लाईव्हमध्ये आपण आलो तर पण बघूया लाईव्हमध्ये येताना. आता तुम्हीसुद्धा तोपर्यंत मला सजेशन सांगा की आपल्याला तुम्हाला कुठले इथे कलर कॉम्बिनेशन मी वापरू, तेही मला तुम्ही सजेशन देऊ शकता की तुम्ही मला आवडेल तुम्ही सजेशन दिलेलं मला की तुम्हाला कुठले इथे कलर्समध्ये भरायचे आवडतील कॉम्बिनेशन.
तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी इथं ट्रायंगलला कुठला घेऊ, इथे मी पाकळ्यांना कुठला कलर घेऊ, आणि वरती मी जी राऊंड चीज आहे त्यांना कुठला कलर घेऊ, पुन्हा आपण सर्कलच्या आतमध्ये जे केलेलं आहे मध्ये फ्लॉवर बनवलं त्या फ्लॉवरला कुठला कलर घेऊ, हेही तुम्ही मला सजेशन देऊ शकता. आणि तुम्ही सजेशन देता तर मला ते खूप आवडेल, तर नक्की सांगा. बघा, मी कुठेही पेपर न हलवता व्यवस्थित अगदी मी ड्रॉ करून घेतलेलं आहे. ज्या लाईनी आहेत त्या पट्टीने स्केलनेच तुम्ही करून घ्या, म्हणजे का एकदम आपल्या बरोबर पद्धतशीर म्हणजे सरळ येते. आता हाताने कसं थोडाफार जरा वाकडपणा येतो त्याला, म्हणून स्केलनेच मी घेतलेले पेपर कुठेही न हलवता. तर अशा प्रकारे तुम्ही कुठेही न हलवता ते घेऊ शकता. हे बघा, खूप छान असं आपलं झालेलं आहे ही डिझाईन. खूप छान वाटते. म्हणजे अशाच हीच एक ट्रिक आहे जी आपण क्लासमध्ये आपण डिटेलिंग शिकवतो, की एका लहानशा डिझाईनपासून आपण कशा मोठ्या मोठ्या डिझाईन करायच्या ते आपण क्लासमध्ये पूर्ण डिटेल घेतो. तर म्हटलं चला तुम्हाला आज ही व्हिडिओ क्लासची जी आहे ती पोस्ट करूया, म्हणून तुम्हाला इथे मी पोस्ट केलेली आहे व्हिडिओ. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि कोण जर बिगिनर्स आहेत त्यांना खरंच शिकायचं असेल तर त्यांनी ऑनलाईन क्लाससाठी माझ्यासाठी कमेंटमध्ये संपर्क साधा. तिथे मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा की तुम्हाला ऑनलाईन क्लास करायचे आहेत, तर नक्की आपण करूया. बघा, आता अशा प्रकारे आपली ही हाफ सर्कलची रांगोळी जी आहे ती तयार झालेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदरशी अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे इथे. इथे म्हटलं चला मध्ये आपण एक फूल काढूया, म्हणून मी फूल काढलं. ते मी फ्री हँडनी काढलेलं आहे, त्याच्यामुळे मी तिथे माप तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. बघा व्यवस्थित, तर असं एक करून घेतलेलं आहे. तिथं पण मी लाईन हे करून घेते. हे फ्री हँडनी काढलेलं आहे. ते पेन्सिलने मी व्यवस्थित केलं, कुठं कुठं जमते व्यवस्थित, आणि ते मी व्यवस्थित केलेलं आहे, झालेलं आहे आपलं. हे बघा अशा प्रकारे. तर मला तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला कुठले कुठले कलर्स हवेत याच्यामध्ये भरलेलं, तर त्याचा मी भरण्याचा प्रयत्न करीन जे माझ्याकडे कलर असले तर. बघा, खूप छान असं आलेलं. मी अंदाज म्हणजे काढलं ते मधलं फ्लॉवर, पण इतकं छान आलं आहे, खूपच छान आलं आहे. तर मी नक्की ही डिझाईन जी आहे ह्या सर्कलची मी डिझाईन नक्की ट्राय करणार आहे दुसऱ्या डिझाईनमध्ये घ्यायला. मला एक षटकोनाची मला जी डिझाईन आहे ना ती मला बनवायची आहे, ती मला मी ट्राय करणार आहे. 1 2 3 4 5 6 हो, षटकोनाची डिझाईन जी मला आहे ना ती मला ट्राय करायची. एक तर षटकोनाच्या डिझाईनला मी एक तर आता जो आपण हा फ्लॉवर बनवला आहे त्याच्यावरती जर मी 2 वरची रेषा तिथपर्यंत त्याची मी डिझाईन घेईन आणि ती जर मी ट्राय करणार आहे षटकोनाच्या डिझाईनमध्ये. नाहीतर पण ते परवा आपण हे उंबरठापट्टी तयार केलेली आहे ना ती तरी मी डिझाईन ट्राय करणार आहे, बघूया आपण. तर बघा, अशा प्रकारे खूप छान अशी आपली ही डिझाईन इथे तयार झालेली आहे. कसं आलं आहे फ्लॉवरमधलं, मस्त आलं आहे ना, मला तर खूपच आवडलं. नेहमी मी मेजर करून करून सांगायला लागतं, आता ह्यावेळेला मेजर न करता मी असंच फ्री हँडनी ड्रॉ केलेलं आहे आणि मला तर खूपच आवडलं, छान झालेलं. तुम्हाला पण नक्की हे फ्लॉवर आवडलं का मला नक्की सांगा. तर छान असं झालेलं आहे आपलं हे डिझाईन. त्याची लांबी बघा किती आलेली आहे, 28.5 बाय 13.25 आलेली आहे त्याची. म्हणजे मी थोडं जागा सोडलेली आहे, कारण आपल्या इथे सर्कल जो आहे त्याच्याकडून आपली बरोबर 13 आलेली आहे. 13.25 बाय 27.5 आपली ही आलेली आहे. खूपच छान तयार झालेली आहे डिझाईन. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला नक्की कळवा, आणि अशा तुमच्या नवीन डिझाईन मला सांगा.
कशी वाटली ही आयडिया? तुम्ही ही सुद्धा आयडिया नक्की ट्राय करा. म्हणजे एका कॉर्नर पीसपासून 13x13च्या कॉर्नर पीसपासून तुम्ही एक हाफ सर्कल बनवली आणि हाफ सर्कलचे तुम्ही एक सुद्धा हे सेम असंच तुम्ही पेपर खाली ठेवून, बघा मी पेपर काढते आहे इथे, बघा हा मी पेपर खाली ठेवला होता आणि तो पेपर खाली ठेवून व्यवस्थित मी सगळं आखलेलं आहे. मी आता आपण हा हाफ सर्कल तयार केला आहे, तर तुम्ही असा सेम पेपर खाली ठेवून तुम्ही ही पूर्ण सर्कल तुम्ही इथे तयार करू शकता. तर तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करा आणि नक्की तुम्ही सर्कल जो मी हाफ केला आहे तर तुम्ही फुल सर्कलचं सुद्धा असं डिझाईन तयार करा. आवडते तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि हो, हाईप करायला मात्र नक्की विसरू नका. हाईप मात्र व्हिडिओला नक्की करा. तुमच्या एका हाईपमुळे, तुमच्या एका लाईकमुळे, तुमच्या एका कमेंटमुळे मला अशा नवीन नवीन डिझाईन्स आणण्याच्या प्रेरणा भेटतात. त्यामुळे मला नक्की तुम्ही लाईक तर करा, शेअर पण करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की कमेंट करा.